जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मराठी तुतारी क्रिएशन. मित्रांनो, तुम्ही चॅनलवरती फर्स्ट टाइम आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेजारील बेल आयकॉनला प्रेस करून नोटिफिकेशन ऑलवरती सेट करा, जेणेकरून आपल्या येणाऱ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल. मित्रांनो, आज आपण बर्थडे व्हिडिओ एडिटिंग करणार आहोत. मित्रांनो, या व्हिडिओसाठी जे काही मटेरियल आपल्याला लागणार आहे ते सर्व मटेरियल तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळून जाईल. टेलिग्राम चॅनलवरती आपण या सर्व मटेरियलची झिप फाईल टाकलेली आहे आणि त्या झिप फाईलला एक पासवर्ड दिलेला आहे. तो पासवर्ड मी पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला बोलून सांगणार आहे, त्यामुळे तुम्ही व्हिडिओला जराही स्किप करू नका, जेणेकरून तुम्हाला पासवर्ड मिळेल आणि तुम्ही सर्व मटेरियल फ्रीमध्ये डाउनलोड करून घेऊ शकता. मित्रांनो, व्हिडिओ खूप मोठा होणार आहे, कारण की आपण संपूर्ण व्हिडिओ स्टेप बाय स्टेप व्यवस्थित समजून सांगणार आहेत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चला तर मग मित्रांनो, जरा वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओ एडिटिंगला सुरुवात करूया. मित्रांनो, आपण आजचा जो व्हिडिओ एडिट करणार आहोत तर त्यासाठी आपल्याला काइनमास्टर ॲपची आवश्यकता लागणार आहे. काइनमास्टर ॲप तुमच्याकडे नसेल तर ते तुम्ही प्ले स्टोरवरून डाउनलोड करून घेऊ शकता. तसेच ते आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवरती सुद्धा टाकलेलं आहे. तुम्हाला जर काइनमास्टर ॲप किंवा मटेरियल डाउनलोड करायला काही अडचण येत असेल तर तुम्ही मला इंस्टाग्रामला मेसेज करू शकता. इंस्टाग्राम ID तुम्हाला या ठिकाणी स्क्रीनवरती दिसत आहे. प्रवीण भोंगळे या नावाने आपली इंस्टाग्राम ID आहे. तसेच युजर नेम भोंगळे एक असा आहे. यावरून सुद्धा तुम्हाला जर आपला इंस्टाग्राम ID शोधता आला नाही तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला इंस्टाग्रामची लिंक दिलेली आहे, तिथून तुम्ही आपल्याला फॉलो करून त्या ठिकाणी मेसेज करू शकता. मी तुम्हाला 100% रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेन. चला तर मग मित्रांनो, जरा वेळ न घालवता आपण पटकन आपल्या आजच्या व्हिडिओ एडिटिंगला सुरुवात करूया. मित्रांनो, या ठिकाणी आपण सर्वप्रथम आलो आहोत आपल्या मोबाईलच्या होम स्क्रीनवरती. त्यानंतर आपल्याला काइनमास्टर ॲप ओपन करून घ्यायचं आहे. काइनमास्टर ॲप ओपन केल्यानंतर आपल्यासमोर कायचा असा इंटरफेस तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तर आपला जुना प्रोजेक्ट आपण डिलीट करतोय आणि या ठिकाणी काइनमास्टर ॲप ओपन केल्यानंतर असा इंटरफेस तुम्हाला पाहायला मिळेल. तर या ठिकाणी तुम्हाला 3 सर्कल दिसत आहेत. तर त्यामध्ये जो मधला एडिटिंगचा मोठा सर्कल आहे त्यावरती टच करायचं आहे. त्यानंतर आपल्याला 16.9 हा आडवा रेशो या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचा आहे. तर आपण तो रेशो सिलेक्ट करून घेऊया. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला सेटिंगचं ऑप्शन दिसतं तर त्यावरती टच करायचं आहे. खाली एडिटिंगवरती टच करायचं आणि डिफॉल्ट ड्युरेशन फोटो क्लिप आपल्याला या ठिकाणी 7 सेकंद इतकी ठेवायची आणि या ठिकाणी खाली येऊन फिल टू स्क्रीन करून घ्यायचं आहे. त्यानंतर मित्रांनो, आपल्याला मीडियावरती जायचं आहे आणि या ठिकाणी तुम्हाला मी एक बॅकग्राऊंड देतोय, तो बॅकग्राऊंड या ठिकाणी ॲड करून घ्यायचा आहे. तो बॅकग्राऊंड या ठिकाणी ॲड केल्यानंतर तुम्हाला सिम्पली बॅक यायचं आहे. त्यानंतर पुन्हा आपल्याला मीडियावरती जाऊन तोच बॅकग्राऊंड या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचा आहे. तो बॅकग्राऊंड या ठिकाणी सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी पुन्हा आपल्याला सेटिंगवरती जायचं आहे, एडिटिंगवरती जायचं आहे. डिफॉल्ट ड्युरेशन फोटो क्लिप ही आपल्याला 15 इतकी ठेवायची. तर आपल्याकडे 14चाच ऑप्शन आहे, तर आपण 14 इतकी ठेवूयात आणि पुन्हा एक बॅकग्राऊंड या ठिकाणी ॲड करून घेऊयात. आणि या ठिकाणी तुम्हाला आपला 28 सेकंदाचा व्हिडिओ झाला आहे, तर आपण या ठिकाणी 30 सेकंद इतका करून घेऊयात. तर त्यानंतर आपल्याला पुन्हा पाठीमागे यायचं आहे, 1 नंबरला यायचं आहे आणि या ठिकाणी बॅकग्राऊंडवरती टच करायचं आणि विग्नेटचं ऑप्शन ऑन करायचं. तर प्रत्येक बॅकग्राऊंडवरचं आपण विग्नेटचं ऑप्शन ऑन करून घेऊयात. त्यानंतर 1 नंबरला यायचं आहे, लेअरवरती जायचं आहे, मीडियावरती जायचं आहे आणि या ठिकाणी तुम्हाला ज्या फोटोपासून व्हिडिओ बनवायचा आहे तर ते फोटोला एक फोटो या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे. आणि त्यानंतर आपल्याला क्रॉपिंगच्या ऑप्शनवरती जायचं आहे आणि आपल्याला मास्कचा ऑप्शन दिसतंय तर ते इनेबल करायचं आहे आणि या ठिकाणी आपला फोटो या ठिकाणी व्यवस्थित असा क्रॉप करायचा आहे. आणि तुम्हाला खाली फेदरचं ऑप्शन दिसतंय तर ते आपल्याला या ठिकाणी असं वाढवून घ्यायचं आहे. फुल टू स्क्रीन आहे आपलं, सॉरी मित्रांनो, फुल केलं तर चालेल. त्यानंतर पुन्हा या ठिकाणी आपल्याला बॅक यायचं आहे, फोटोवरती टच करायचं आणि फोटो या ठिकाणी असा झूम करून घ्यायचा आहे. फोटो या ठिकाणी झूम केल्यानंतर त्याची लेअर आपल्याला 1 नंबरचे बॅकग्राऊंड इतकी वाढवून घ्यायची. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला इन ॲनिमेशन आपल्याला या ठिकाणी त्यावरती टच करायचं आणि
साईड राईट हा इन ॲनिमेशन द्यायचं आहे आणि आपल्याला त्याची ड्युरेशन आपल्याला 1 सेकंद इतकी ठेवायची. आणि या ठिकाणी आपल्याला पुन्हा या ठिकाणी बॅक यायचं आहे आणि आउट ॲनिमेशन आपल्याला या ठिकाणी साईड लेफ्ट हे करायचं आणि त्याची पण ड्युरेशन आपल्याला 1 इतकी ठेवायची. पुन्हा बॅक यायचं आहे आपल्याला. या ठिकाणी लेअरवरती जायचं आहे, मीडियावरती जायचं आहे आणि या ठिकाणी तुम्हाला मी एक नेम PNG देतोय, तर ती नेम PNG या ठिकाणी ॲड करायची. ती या ठिकाणी आपल्याला अशी सेट करून घ्यायची. तिची लेअरसुद्धा आपल्याला 1 नंबरच्या बॉर्डर इतकी वाढवून घ्यायची. त्यानंतर आपला फोटो या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी ती अशी वाढवून घ्यायची आणि या ठिकाणी आपला फोटो आला तिथपर्यंत यायचं आहे आणि या नेम PNGवरती टच करायचं. वरती तुम्हाला कात्रीचा आयकॉन दिसतंय त्यावरती टच करायचं आणि ट्रिम टू लेफ्ट यावरती टच करायचं 1 नंबरच्या ऑप्शनवरती. त्यानंतर आपल्या पुन्हा नेम PNGवर जायचं. इन ॲनिमेशन आपल्याला या ठिकाणी वाईप राईट हे द्यायचं आहे आणि या ठिकाणी डिफॉल्ट ड्युरेशन आपल्याला या ठिकाणी 1 सेकंद इतकी ठेवायची. आउट ॲनिमेशन आपल्याला या ठिकाणी वाईप राईट हे द्यायचं आहे. सॉरी मित्रांनो, वाईप लेफ्ट हे द्यायचं आहे आणि डिफॉल्ट ड्युरेशन 1 इतकी ठेवायची. त्यानंतर आपला या ठिकाणी नेम PNG आल्यानंतर पुन्हा आपल्याला या ठिकाणी लेअरवरती जायचं आहे, मीडियावरती जायचं आहे आणि या ठिकाणी तुम्हाला एक व्हिडिओ देतोय, तर तो व्हिडिओ या ठिकाणी ॲड करायचा आहे. खाली तुम्हाला ब्लेंडिंगचं ऑप्शन दिसतंय, तर त्या ब्लेंडिंगच्या ऑप्शनवरती यायचं आहे. या ठिकाणी हे स्क्रीन करून घ्यायचं आहे आणि ते असं फोटोवरती व्यवस्थित ठेवायचं आहे. तर हीच प्रोसेस आपल्याला या ठिकाणी पुढच्या बॅकग्राऊंडवरती करायची. या ठिकाणी आपल्याला लेअरवरती जायचं, मीडियावरती जायचं आहे. पुन्हा या ठिकाणी आपला दुसरा फोटो या ठिकाणी ॲड करून घ्यायचा आहे. तर पुन्हा क्रॉपिंगवरती जायचं आहे आणि आपला फोटो व्यवस्थित या ठिकाणी क्रॉप करायचा. मास्कचं ऑप्शन आहे ते इनेबल करायचं आहे आणि या ठिकाणी फोटो आपल्या या ठिकाणी व्यवस्थित असा सेट करून घ्यायचा आहे. त्यानंतर त्याची लेअरसुद्धा आपल्याला या ठिकाणी 2 नंबरचं जिथपर्यंत बॅकग्राऊंड आपण कट केला तिथपर्यंत ठेवायची आहे. त्यानंतर या ठिकाणी त्या फोटोवरती टच करायचं. इन ॲनिमेशन आपल्याला या ठिकाणी साईड लेफ्ट हे करायचं आणि डिफॉल्ट ड्युरेशन 1 ठेवायची. आउट इन ॲनिमेशन आपल्याला या ठिकाणी साईड राईट करायचं आहे आणि या ठिकाणी डिफॉल्ट ड्युरेशन 1 इतकी ठेवायची. या ठिकाणी जिथपर्यंत आपला फोटो येतोय तिथपर्यंत यायचं आहे. लेअरवरती जायचं आहे, मीडियावरती जायचं आहे आणि मी तुम्हाला एक नेम PNG या ठिकाणी पुन्हा एक नेम PNG या ठिकाणी देतोय, तर ती या ठिकाणी ॲड करायची. यानंतर मित्रांनो या ठिकाणी पुन्हा आपल्याला खाली यायचं आहे. ब्लेंडिंगचं ऑप्शन दिसतंय त्यावरती टच करायचं आणि स्क्रीन करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला ही नेम PNG अशी झूम करून घ्यायची. सॉरी मित्रांनो, या ठिकाणी थोडासा गडबड होऊ राहिली, तर या ठिकाणी अशी झूम केल्यानंतर ती अशी या ठिकाणी सेट करायची आणि ती 2 नंबरचे बॅकग्राऊंड इतकी वाढवून घ्यायची. त्यानंतर आपल्याला त्या नेम PNGवर टच करायचं आणि इन ॲनिमेशन आपल्याला या ठिकाणी वाईप लेफ्ट हे द्यायचं आहे आणि आउट इन ॲनिमेशन आपल्याला या ठिकाणी वाईप लेफ्ट, आता वाईप राईट देऊयात. त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आपलं नेम PNG आल्यानंतर तिथपर्यंत असं थोडंसं पुढे यायचं, लेअरवरती जायचं, मीडियावरती जायचं आणि जो आपण मागच्या नेम PNGवर तो व्हिडिओ इफेक्ट दिला होता तोच व्हिडिओ या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे. खाली ब्लेंडिंगवरती येऊन स्क्रीन करून घ्यायचं आहे आणि या ठिकाणी तो असा व्हिडिओवरती ठेवून द्यायचा आहे. त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला पुन्हा यायचं आहे 3 नंबरच्या बॅकग्राऊंडपाशी. पुन्हा आपल्याला लेअरवरती जायचं आहे, मीडियावरती जायचं आहे आणि या ठिकाणी मी तुम्हाला एक भिंतीची PNG देतोय, तर ती आपल्याला या ठिकाणी फुल टू स्क्रीन करायची आणि अशी खाली सेट करून घ्यायची आणि ती आपल्याला पूर्ण लेअर व्हिडिओवरती अशी पसरून घ्यायची. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी इन ॲनिमेशन आपल्याला या ठिकाणी साईड अप द्यायचं आहे आणि आउट इन ॲनिमेशन आपल्याला साईड डाऊन द्यायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी थोडंसं पुढे यायचं आहे. आपली भिंत वरती आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला लेअरवरती जायचं, मीडियावरती जायचं आहे आणि या ठिकाणी मी तुम्हाला झेंड्याची PNG या ठिकाणी देणार आहे, तर ती या ठिकाणी तुम्ही ॲड करून घ्यायची.
मित्रांनो, तुम्ही अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, कारण की व्हिडिओ बनवणं खूप अवघड आहे मित्रांनो, आणि तुम्हाला सबस्क्राईब करणं आणि लाईक करणं अगदी फ्री आहे, तरीसुद्धा तुम्ही या ठिकाणी करत नाही आहात. त्यानंतर मित्रांनो, झेंड्याची PNG या ठिकाणी ॲड केल्यानंतर या ठिकाणी ती अशी सेट करायची आणि तुम्हाला या ठिकाणी वरती 3 डॉट दिसत आहे त्यावरती टच करायचं आणि सेंड टू बॅक करून घ्यायची. त्यानंतर तिची लेअरसुद्धा आपल्याला पूर्ण स्क्रीनवरती अशी वाढून घ्यायची. त्यानंतर आपल्याला तिची साईज अशी थोडीशी छोटी करून घ्यायची एकदम, ती या ठिकाणी अशी ॲड करायची. त्यानंतर पुन्हा तुम्हाला 3 डॉटचं ऑप्शन सॉरी मित्रांनो, या ठिकाणी इन ॲनिमेशन दिसतंय तर त्यावरती टच करायचं आणि साईड अप करून घ्यायचं आहे, आणि आउट इन ॲनिमेशन आपल्याला साईड डाऊन हे करून घ्यायचं आहे. पुन्हा या ठिकाणी तुम्हाला 3 डॉट दिसत आहेत तर त्या झेंड्याचे PNG वरती टच करायचे, 3 डॉट वरती टच करायचं आणि या ठिकाणी तुम्हाला 1 नंबरला डुप्लिकेटचं ऑप्शन दिसतंय त्यावरती टच करायचं आणि एक लेअर झेंड्याची आपल्याला या ठिकाणी इकडे घ्यायची या ठिकाणी, आणि या ठिकाणी पुन्हा 3 डॉटवर टच करून सेंड टू बॅक करून घ्यायची. त्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी आपले झेंडे असे वरती आल्यानंतर लेअरवरती जायचं आहे, मीडियावरती जायचं आहे, आणि या ठिकाणी आपल्याला आपला फोटो या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा क्रॉपिंगच्या ऑप्शनवरती जायचं आहे आणि फोटो असा क्रॉप करायचा आहे, मार्क्स इनेबल करायचा आहे आणि फर्दर असं वाढून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी हीची लेअर फोटोची पूर्ण व्हिडिओवरती वाढून घ्यायची. त्यानंतर फोटो आपल्याला या ठिकाणी असा झूम करून घ्यायचा आहे. फोटो झूम केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी असा सेट करायचा आहे आणि या ठिकाणून सेंड टू बॅक करून घ्यायचं आहे. सेंड टू बॅक केल्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला इन ॲनिमेशन आपल्याला साईड अप द्यायचं आहे आणि आउट इन ॲनिमेशन आपल्याला साईड डाऊन द्यायचं आहे. त्यानंतर थोडंसं पुढे यायचं आहे, फोटो आपला आल्यानंतर पुन्हा लेअरवरती जायचं आहे, मीडियावरती जायचं आहे आणि या ठिकाणी आपला दुसरा फोटो या ठिकाणी ॲड करून घ्यायचा आहे. तर हा फोटो आपण या ठिकाणी ॲड करून घेणार आहोत. हा फोटो या ठिकाणी असा सेट केल्यानंतर याला सेंड टू बॅक करून घ्यायचं आहे. पुन्हा या ठिकाणी 3 डॉटवरती जायचं आहे आणि बिगिनिंग टू फॉरवर्ड करून घ्यायचं आहे. या ठिकाणी याची लेअर आपल्याला पूर्ण स्क्रीनवरती अशी वाढवून घ्यायची. वाढवून घेतल्यानंतर आपल्याला फोटो या ठिकाणी असा सिलेक्ट करून घ्यायचा आहे, सेट करून घ्यायचं आहे. त्यानंतर इन ॲनिमेशन आपल्याला या ठिकाणी साईड राईट करायचं आहे आणि आउट इन ॲनिमेशन आपल्याला साईड राईटच करायचं नाही, साईड लेफ्ट करायचं आहे. त्यानंतर आपल्याला 2 नंबरचा फोटो या ठिकाणी आल्यानंतर पुन्हा आपल्याला लेअरवरती जायचं आहे, मीडियावरती जायचं आहे आणि आपला 3 नंबरचा फोटो या ठिकाणी ॲड करून घ्यायचा आहे. तो ॲड केल्यानंतर तो असा पूर्ण शॉर्ट करायचा आहे आणि या ठिकाणी सेंड टू बॅक करायचं आहे. सेंड टू बॅक केल्यानंतर पुन्हा 3 डॉटवरती जायचं आहे, बिगिनिंग टू फॉरवर्ड करायचं आहे, पुन्हा एकदा बिगिनिंग टू फॉरवर्ड करायचं डबल, आणि या ठिकाणी आपल्याला 3 नंबरच्या फोटोची लेअर अशी पूर्ण वाढवून घ्यायची. त्याला इन ॲनिमेशन आपल्याला साईड अप द्यायचं आहे आणि सॉरी मित्रांनो, साईड अप आणि आउट इन ॲनिमेशन आपल्याला साईड डाऊन द्यायचं आहे. ते दिल्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी थोडंसं फोटोमध्ये आपण चेंजेस करून घेऊयात. व्यवस्थित सेट करून घ्यायचे आहेत आपल्याला असे. तर आपला 2 नंबरचा फोटो आहे तो आपण थोडासा क्रॉप करून घेऊयात. क्रॉप केल्यानंतर तो आपण या ठिकाणी असा सेट करूयात आणि 3 नंबरचा फोटो आहे आपला तो देखील आपण या ठिकाणी असा थोडासा मोठा करून घेऊयात. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला 2 नंबरचा फोटो या ठिकाणी येतोय, तर त्यानंतर 3 नंबरचा फोटो देखील आलाय. त्यानंतर आपल्याला लेअरवरती जायचं आहे, मीडियावरती जायचं आणि या ठिकाणी मी तुम्हाला एक लाईट देतोय, तर तो लाईटवरती टच करायचं आहे. तुम्हाला खाली ब्लेंडिंगचं ऑप्शन दिसतंय तर त्या ब्लेंडिंगच्या ऑप्शनवरती जाऊन स्क्रीन करून घ्यायचं आहे. स्क्रीन केल्यानंतर तो लाईट आपल्याला या ठिकाणी ॲड करायचा आणि सेंड टू बॅक करून घ्यायचा आहे.
सेंड टू बॅक केल्यानंतर आपल्याला पुन्हा 3 डॉटवर जायचं आणि बिगिनिंग टू फॉरवर्ड करायचं आहे आणि या ठिकाणी तो पूर्ण स्क्रीनवरती असं वाढून घ्यायचा आहे. असा वाढून घेतल्यानंतर पुन्हा आपल्याला या ठिकाणी जायचं आहे लेअरवरती, मीडियावरती आणि या ठिकाणी आपल्याला ही PNG या ठिकाणी ऍड करून घ्यायची. सॉरी मित्रांनो, ही PNG आपण या ठिकाणी ऍड नाही करत, दुसरी PNG या ठिकाणी आपण ऍड करून घेऊयात. ती थोडी व्यवस्थित दिसत नाहीये, तर आपण या ठिकाणी एक मिनिट मित्रांनो, व्हिडिओ थोडासा मोठा झालाय परंतु एकदम खास आहे, त्यामुळे व्हिडिओ तुम्हाला पूर्ण पाहावा लागणार आहे आणि याची लेयर आपल्याला पूर्ण स्क्रीनवरती वाढून घ्यायची. अशी वाढून घेतल्यानंतर आपल्याला इन ॲनिमेशन आपल्याला या ठिकाणी शेवटचं द्यायचं आहे. तुम्हाला रबर स्टेम्प असं काहीतरी आहे, तर ते शेवटचं आपण देऊया त्या ठिकाणी. त्यानंतर आउट ॲनिमेशन आपल्याला या ठिकाणी 2 नंबरचं द्यायचं आहे फेडचं. त्यानंतर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता असे या ठिकाणी आढळल्यानंतर तुम्हाला लेअरवरती जायचं, मीडियावरती जायचं आहे आणि हा इफेक्ट या ठिकाणी ऍड करायचा आहे, स्क्रीन करायचा आहे आणि या ठिकाणी तो असा व्यवस्थित या ठिकाणी सेट करायचा आहे. थोडंसं झूम करून घेऊयात आणि या ठिकाणाहून सेंड टू बॅक करून घ्यायचं आहे. 3 डॉटवर जायचं आणि सेंड टू बॅक करायचं आहे. ओके. त्यानंतर आपल्याला पुन्हा लेअरवरती जायचं, या ठिकाणी मीडियावरती जायचं आणि मी या ठिकाणी ज्यांचा बर्थडे आहे त्याचं नाव या ठिकाणी ऍड करायचं आहे. ते नाव या ठिकाणी असं ऍड केल्यानंतर त्याची लेअर सुद्धा पूर्ण स्क्रीनवरती वाढून घ्यायची आणि इन ॲनिमेशन आपल्याला या ठिकाणी पुन्हा लास्टवाला द्यायचं आहे आणि आउट ॲनिमेशन आपल्याला फेडाई द्यायचं आहे. तर आपल्याला पाठीमागे घ्यायचं आहे आणि थोडंसं हळूहळू असं पुढे घ्यायचं आहे. आपलं नाव या ठिकाणी आढळल्यानंतर आपल्याला थांबायचं आहे, लेअरवरती जायचं, मीडियावरती जाऊन आपल्याला पुन्हा या ठिकाणी हा व्हिडिओ या ठिकाणी ऍड करायचा आहे. पुन्हा खाली ब्लेंडिंगवरती येऊन स्क्रीन करून घ्यायचं आहे आणि तो आपल्याला या ठिकाणी असं नावावरती ठेवायचा आहे. त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला इथेच थांबायचं आहे, लेअरवरती जायचं, मीडियावरती जायचं आहे आणि या ठिकाणी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ही नेम PNG या ठिकाणी अशी ऍड करून घ्यायची आणि ती पूर्ण स्क्रीनवरती अशी वाढून घ्यायची. त्यानंतर इन ॲनिमेशन आपल्याला या ठिकाणी साईड अप द्यायचंय आणि आउट ॲनिमेशन आपल्याला साईड डाऊन द्यायचंय. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी यायचं, लेअरवरती जायचं, मीडियावरती जायचं आणि शुभेच्छुक ही नेम PNG या ठिकाणी ऍड करायची. त्याची थोडीशी मोठी करून घ्यायची. शुभेच्छुक सर्व मित्र परिवार असं या ठिकाणी आपण ठेवणार आहोत आणि ती पुन्हा लेअरवरती वाढून घ्यायची आणि या ठिकाणी आपल्याला इन ॲनिमेशन या ठिकाणी द्यायचं आहे लेफ्ट साईड आणि सॉरी राईट साईड द्यायचं आहे आणि आउट इन ॲनिमेशन आपल्याला द्यायचं आहे लेफ्ट साईड. तर या ठिकाणी असंच होतंय आपलं डिझाईन. त्यानंतर आपल्याला यायचं आहे या ठिकाणी आपल्या 3 नंबरची बॉर्डर ज्या ठिकाणाहून चालू होती त्या ठिकाणी यायचं आहे, लेअरवरती जायचं, मीडियावरती जायचं आहे आणि या ठिकाणी तुम्हाला मी जी नेम PNG देतो ती नेम PNG घ्यायची आणि या ठिकाणी अशी सेट करून द्यायची. तिची लेअर आपल्याला पूर्ण व्हिडिओवरती घ्यायची आणि या ठिकाणी आपल्याला अशी थोडीशी छोटी करायची आणि या ठिकाणी ठेवून द्यायची. तिचं आपल्याला इन ॲनिमेशन साईड राईट करायचं आहे आणि आउट ॲनिमेशन आपल्याला साईड लेफ्ट करायचं आहे. त्यानंतर आपल्याला यायचं आहे पुन्हा पाठीमागे. या ठिकाणी आपल्याला
लेअरवरती टच करायचं आहे, ओव्हरले ॲनिमेशनवरती जायचं आहे आणि या ठिकाणी तुम्हाला गेट मोडवरती जाऊन स्मोक इफेक्ट या ठिकाणी इन्स्टॉल करून घ्यायचा आहे. तर या ठिकाणी मी तो केलेला आहे, तर त्यावरती टच करायचं आहे आणि आपल्याला 2 नंबरचा स्मोक इफेक्ट या ठिकाणी ॲड करायचा आहे. तो स्मोक इफेक्ट या ठिकाणी ॲड केल्यानंतर आपल्याला पुन्हा या ठिकाणी 2 नंबरचं बॅकग्राऊंड जिथपासून चालू होतं आहे तिथपर्यंत यायचं आहे. पुन्हा लेअरवरती जाऊन तो स्मोक इफेक्ट या ठिकाणी ॲड करून घ्यायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला जायचं आहे 3 नंबरचे बॅकग्राऊंड चालू होतं तिथपर्यंत जायचं आहे. पुन्हा स्मोक इफेक्टवरती जायचं आहे आणि तोच स्मोक इफेक्ट या ठिकाणी आपल्याला ॲड करून घ्यायचा आहे. ॲड केल्यानंतर आपल्याला थोडंसं पुढे जायचं आहे आणि पुन्हा या ठिकाणी आपण एक स्मोक इफेक्ट देऊन टाकूयात. बिंदास देऊन टाकायचं मित्रांनो, काहीच प्रॉब्लेम येत नाही. तुम्हाला जसं वाटेल तशी डिझाईन करा बिंदास तुमच्या पद्धतीने, काही प्रॉब्लेम येणार नाही. या ठिकाणी 1 नंबरला यायचं, लेअरवरती जायचं, मीडियावरती जायचं आहे आणि या ठिकाणी आपल्याला एक ओव्हरले इफेक्ट द्यायचा आहे. तर तो व्हिडिओ या ठिकाणी ॲड करायचा आहे. या ठिकाणी कात्रीच्या आयकॉनच्या शेजारी तुम्हाला फिल टू स्क्रीनचा ऑप्शन आहे, त्यावरती टच करायचं आणि या ठिकाणी 2 नंबरच्या ऑप्शनवरती टच करून आपला जो व्हिडिओ आहे तो फुल टू स्क्रीन करायचा आहे. पुन्हा पाठीमागे यायचं आहे, ब्लेंडिंगवरती जायचं आहे आणि या ठिकाणी स्क्रीन करायचं आहे आणि या ठिकाणी तुम्हाला पुन्हा त्या व्हिडिओवरती टच करायचं आणि 3 डॉटवरती जाऊन सेंड टू बॅक करून घ्यायचं आहे आणि या ठिकाणी त्या लेअरवरती टच करायचं आहे. तुम्हाला 3 नंबरला ॲडिओचं ऑप्शन दिसतं, त्यावरती टच करून या ठिकाणी ॲडिओ म्यूट करून घ्यायचं आहे. या ठिकाणी पुन्हा लेअरवरती जायचं आहे, मीडियावरती जायचं आहे आणि जो आपण मटेरियलमध्ये जो मित्रांनो जो व्हिडिओ दिला आहे आपला बर्थडे व्हिडिओ बनवून झालेला तुम्हाला या ठिकाणी देणार आहे आणि ते सॉन्ग या ठिकाणी एक्स्ट्रॅक्ट करून घ्यायचं आहे. तर तो व्हिडिओ या ठिकाणी लेअरवरती जाऊन सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे, एक्झॉस्ट ॲडिओ करून घ्यायचं आहे आणि तो व्हिडिओ या ठिकाणाहून डिलीट करायचा आहे. तुम्हाला पुन्हा लेअरवरती जायचं आहे, मीडियावरती जायचं आहे आणि मग आपल्या मटेरियलमध्ये तुम्हाला एक बॉर्डर देतो, ती बॉर्डर या ठिकाणी ॲड करायची आणि ती अशी फिरवून घेऊन फुल टू स्क्रीन करून घ्यायची आणि तिची लेअर आपल्याला पूर्ण स्क्रीनवरती अशी वाढवून घ्यायची. वाढवल्यानंतर मित्रांनो आपला व्हिडिओ बनवून या ठिकाणी तयार झालेला आहे. तर मित्रांनो तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. आणि मित्रांनो या व्हिडिओसाठी आपण जे काही मटेरियल यूज केलं आहे ते तुम्ही फ्रीमध्ये डाउनलोड करून घेऊ शकता. पण मी तुम्हाला पहिलेच सांगितलं आहे की त्याला पासवर्ड आहे. तर तो पासवर्ड काय आहे, तर तो पासवर्ड असणार आहे 456 4 5 आणि 6 7 8 9 10. तर मित्रांनो 4 5 6 7 8 9 10 लक्षात घ्या. 4 पासून ते 10 पर्यंत आपल्याला तो पासवर्ड असणार आहे. तर तो पासवर्ड या ठिकाणी टाकल्यानंतर तुमची झिप फाईल एक्स्ट्रॅक्ट होऊन जाईल. तुम्हाला झिप फाईल एक्स्ट्रॅक्ट करता येत नसेल तर तुम्ही तो यूट्यूबवरून व्हिडिओ पाहून व्यवस्थित एक्स्ट्रॅक्ट करून घ्या. आणि काही अडचण आहे तुम्हाला सांगितलं आहे, इंस्टाग्रामला तुम्ही मला बिनधास्त मेसेज करू शकता. तर धन्यवाद मित्रांनो, तुम्ही आपला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल. भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि या ठिकाणी राहिलं आहे आपलं सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे व्हिडिओ एक्सपोर्ट करायचा. तर त्याशिवाय आपल्या गॅलरीमध्ये तो सेव्ह होणार नाही. तर तुम्हाला या ठिकाणी एक्सपोर्टचं ऑप्शन दिसतं सेव्हचं, तर त्यावरती टच करायचं आहे. HD 720 आपल्याला क्वालिटीमध्ये आपल्याला व्हिडिओ एक्सपोर्ट करायचा आहे आणि बिटरेट 3 इतकी ठेवायची आणि या ठिकाणी एक्सपोर्टवरती टच करायचं आहे. ही लाल लाईन आपली पूर्ण झाल्यानंतर आपला व्हिडिओ आपल्या गॅलरीमध्ये सेव्ह होईल. मित्रांनो जोपर्यंत ही लाल लाईन पूर्ण होत नाही तोपर्यंत आपल्याला आपल्या मोबाईलचा ब्राईटनेस बंद होऊन द्यायचा नाही. तर भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तर धन्यवाद मित्रांनो.